कोणत्याही प्रकरणामध्ये यश येणं, अपयश येणं हे अनेक मुद्द्यांवर अवलंबून असतं. पण एखाद्या प्रकरणात अपयश येणार हे निश्चित असून सुद्धा जेव्हा एखादं प्रकरण दाखल केलं जातं, त्याच्यावर बऱ्यापैकी वेळ, पैसा आणि मेहनत खर्च केली जाते, तेव्हा ते निश्चितपणे दुर्दैवी वास्तव ठरतं. अशाच स्वरूपाचं एक प्रकरण एक पक्षकार माझ्याकडे मध्यंतरी घेऊन आले होते. त्यांचा जो दावा होता, तो साधारणतः 2020-22 मध्ये केव्हातरी दाखल करण्यात आला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आव्हानित केलेले जे विविध करार होते, ते सन 2075 पासून नंतरच्या एक 10-20 वर्षामध्ये झालेले होते. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या करारांना आव्हान देण्याची मुदत केव्हाच संपून गेलेली होती आणि 2022 चा हा त्यांचा दावा जवळपास मुदतबाह्य ठरणार होता. याच्यावर अजून एक गंमत म्हणजे हे जे सगळे आधीचे करार झालेले होते, त्या कराराच्या ज्या फेरफार नोंदी करण्यात आलेल्या होत्या, त्या फेरफार नोंदींना या दाव्यातील वादीने जे पक्षकार माझ्याकडे आले होते, त्यांनी विविध ठिकाणी अपील करून आव्हान देण्यात आलं होतं. म्हणजे ते जे सगळे जुने करार आहेत, त्याबद्दल मला माहितीच नव्हतं किंवा त्याची मला आजच माहिती मिळाली आहे, हे म्हणण्याची कोणतीही शक्यता या दाव्यामध्ये अजिबात नाही. असं असून सुद्धा एक चांगली आणि एक वाईट गोष्ट एकदम घडली. झालं काय? तो वादीने जो दावा दाखल केला होता, त्यामध्ये निशाणी 5 चा अर्ज दाखल करून मनाई हुकूम म्हणजे स्टे मागितला होता. आता तो स्टे आणि मनाई हुकुमाचा अर्ज मंजूर झाला, ही आनंदाची बाब. पण त्यातल्या एका परिच्छेदाचं वाचन जेव्हा मी केलं, तेव्हा मला खरा धक्का बसला. त्यामध्ये तेव्हाच्या न्यायाधीशांनी असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं, की सकृतदर्शनी हा दावा मुदतीत नाही, असं दिसून येतंय. पण प्रतिवादींनी मुदतीच्या मुद्द्यावर कोणताही अर्ज दाखल केलेला नाही किंवा मुदतीच्या मुद्द्यावर अर्ज दाखल करून दावा फेटाळायची मागणी सुद्धा केलेली नाही. त्यामुळे आजच्या घडीला मुदतीचा मुद्दा हा तथ्य आणि कायदा यांचा मिश्र मुद्दा आहे आणि याबद्दल अंतिम निकालाच्या वेळेला निकाल देणं हे श्रेयस्कर किंवा योग्य ठरणार आहे. म्हणजे एकीकडे मनाई हुकूम स्टे ऑर्डरचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच अर्जामध्ये असं निरीक्षण नोंदवलेलं आहे, की सकृतदर्शनी हा दावा मुदतीत बसत नाही. हे झालं वादीच्या बाजूचं निरीक्षण, की वादीचा दावा मुदतीत बसत नाहीये. तरीसुद्धा त्यांनी तो दावा बसवलाय, त्याच्यावर वेळ, पैसा, मेहनत घालवलाय आणि इथून पुढे सुद्धा घालवतायत. आणि प्रतिवादीच्या बाजूने सुद्धा किती दुर्दैवी आहे बघा, की ज्या दाव्याच्या मनाई हुकुमाच्या आदेशामध्ये न्यायालय असं स्पष्ट म्हणतंय, की सकृतदर्शनी हा दावा मुदतीत नसल्याचं दिसून येतंय. पण हा मुद्दा प्रतिवादीकडनं उचललाच गेला नाहीये, उठवलाच गेला नाहीये. त्या संदर्भात कोणता अर्ज सादर करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे याचा निकाल जो काही व्हायचा आहे, तो मुद्देनिश्चिती आणि अंतिम निकालाच्या वेळी बघण्यात येईल. म्हणजे या प्रकरणामध्ये वादी आणि प्रतिवादी हे दोघंही माझ्या दृष्टीने दुर्दैवी किंवा चुकीचा सल्ला आणि मार्गदर्शन मिळालेले मला वाटतं. पहिल्यांदा आपण वादीचा विचार करू. जेव्हा एखाद्या आदेशामध्ये न्यायालय असं स्पष्टपणे नमूद करतं, की सकृतदर्शनी दावा मुदतीत दिसून येत नाही. याचा अर्थ त्या मुदती संदर्भाने मुद्दा निश्चित होणार आणि त्याचा निकाल वादीच्या विरोधात जाणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे असा दावा दाखल करणं आणि अशा दाव्याकरता पक्षकाराचा वेळ, पैसा, मेहनत वाया घालवणं, हे किमान मला तरी न पटणारं आहे. पण आजही अनेक अशी प्रकरणं दाखल होत आहेत. हे दुर्दैवी वास्तव आहे. दुसरीकडे प्रतिवादीच्या बाजूने जर आपण विचार करायचा ठरवला, तर प्रतिवादीला जेव्हा या दाव्याची माहिती मिळाली असेल, समन्स मिळाली असेल, त्यांनी जेव्हा सल्ला मार्गदर्शन घेतलं असेल, तेव्हा हा दावा बहुतेक मुदतीत बसत नाहीये. आपण मुदतीच्या मुद्द्यावर हा दावा फेटाळण्याचा अर्ज करूया आणि बघूया काय होतंय. असं करणं अपेक्षित होतं. पण प्रतिवादींच्या बाजूने सुद्धा तसं झालेलं नाही. म्हणजे प्रतिवादींची 2, 4, 5 तारखांमध्ये जी मुक्तता होण्याची शक्यता होती, त्या दृष्टीने सुद्धा काहीही हालचाल झालेली नाही. म्हणजे एकीकडे वादी चुकीच्या दाव्याकरता फरफटतोय, अजूनही त्याची फरफट चालू आहे. आणि दुसरीकडे प्रतिवादी, जो वादीने दाखल केलेल्या दोषयुक्त दाव्याचा फायदा घेऊन लवकर मुक्त होऊ शकत होता, त्याचीही फरफट चालू आहे. म्हणजे एक पराभव होण्याकरता फरफट त्याची चालू आहे आणि दुसऱ्याला जो विजय लवकर मिळायची शक्यता होती, त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे
अंतिम पराभव, अंतिम विजय या दृष्टीने त्याची फरफट चालू आहे. माझ्या दृष्टिकोनातनं या दोन्ही गोष्टी, हे दोन्ही पक्षकार दुर्दैवीच म्हणावे लागतील. कारण वादीला दावा दाखल करतानाच योग्य मार्गदर्शन मिळालेलं नाहीये. वादीने दावा दाखल केल्यानंतर जेव्हा प्रतिवादीला त्याची माहिती मिळाली, तेव्हा "अरे, या दाव्यामध्ये तांत्रिक दोष आहेत, आपण तसा अर्ज देऊया आणि पटकन मोकळे होऊया." हे मार्गदर्शन प्रतिवादीला सुद्धा मिळालेलं नाही आहे. आता ह्या दोन्ही मार्गदर्शनांमध्ये याची कारणमीमांसा जर करायची झाली, तर त्याची 2च कारणं संभवतात. एक म्हणजे ज्यांनी कोणी यांना सल्ला किंवा मार्गदर्शन केलंय, त्यांना धड काही कळतच नाहीये. किंवा दुसरी शक्यता आहे, की सगळं कळतंय, पण तरीसुद्धा पक्षकाराची फरफट चालू ठेवायची, कारण त्याच्यामागे एक मोठी दुकानदारी चालू आहे. याच्या व्यतिरिक्त तिसरी कोणतीही शक्यता मला अशा प्रकरणांमागे असेल असं वाटतच नाही. एक तर तुम्हाला कळतच नाहीये किंवा तुम्हाला कळतंय, पण ते पक्षकाराला कळून द्यायचं नाहीये आणि त्याचा एटीएम सारखा वापर करायचा आहे. आपल्या एकंदर समाजाचं, एकंदर न्यायव्यवस्थेचं आणि पक्षकारांचं हे अत्यंत दुर्दैवी वास्तव आहे. आणि विशेषतः YouTube बघून जे विविध पक्षकार माझ्याकडे येतात, त्या आलेल्या पक्षकारांपैकी जवळपास निम्मे पक्षकार हे अशा निरर्थक गोष्टींमागे धावत असतात. निरर्थक गोष्टींमागे वेळ, पैसा आणि मेहनत वाया घालवत असतात. ज्या गोष्टींमधनं काहीही निष्पन्न होण्याची शक्यता ही जवळपास शून्य असते. म्हणजे एकीकडे या लोकांचं प्रत्यक्ष नुकसान होतंय आणि अशा प्रकरणांची संख्या जेवढी जास्त, तेवढा न्यायालयावर ताण येतो आणि तेवढा योग्य प्रकरणांना द्यायला वेळ कमी उरतो. हे त्यांचाही हा त्रास आहे. म्हणजे या दुकानदारीतनं किंवा अज्ञानातनं जन्मलेल्या प्रकरणांमुळे एकंदर सगळ्या व्यवस्थेला त्रासच आहे आणि हा त्रास हे सद्यस्थितीला आपलं दुर्दैवी वास्तव आहे. पक्षकाराने स्वतः जागरूक होणं, पक्षकाराने स्वतः अडचणीत येणारे प्रश्न वकिलांना विचारणं आणि पक्षकाराने सगळ्या संदर्भातली माहिती मिळवणं आणि जोवर समाधानकारक स्पष्ट माहिती मिळत नाही, तोवर अशा मृगजळाच्या मागे न धावणं हाच ह्याच्यावरचा उपाय आहे. पण तो उपाय सुद्धा नजीकच्या भविष्यात अंमलात येईल आणि सगळं काही आमूलाग्र बदलेल, अशी आशा सध्या तरी दिसत नाहीये. त्यामुळे हे कालचं, आजचं आणि येत्या काही काळातलं दुर्दैवी वास्तव आपल्या सगळ्यांना सतत छळणार आहे, त्रास देत राहणार आहे. याला नजीकच्या भविष्यात काही उपाय सापडेल, असं किमान मला तरी वाटत नाही. या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं? हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.